हॅलो स्टुडंट्स, आपण मॅग्नेटिक मटेरियल्स या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि मॅग्नेटिक मटेरियल्स या चॅप्टरमध्ये आपण जे काही मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत त्या मॅग्नेटिक मटेरियल्सच्या प्रॉपर्टीजची स्टडी करत आहोत आणि त्या प्रॉपर्टीजमध्ये आपण असं सांगितलं होतं की जे काही मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत त्या मॅग्नेटिक मटेरियल्सला आपण 3 कॅटेगरीजमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. काही मटेरियल्स डायमॅग्नेटिक असतात, काही मटेरियल्स पॅरामॅग्नेटिक असतात आणि काही मॅग्नेटिक मटेरियल्स हे फेरोमॅग्नेटिक असतात. तर आपण डायमॅग्नेटिक मटेरियल्स कोण असतात, पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स कोण असतात हे आपण ऑलरेडी बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार, फेरोमॅग्नेटिक मटेरियल काय होतं. आपण अगोदर त्याच्या प्रॉपर्टीज बघणार. प्रॉपर्टीज झाल्याच्या नंतर फेरोमॅग्नेटिक मटेरियल कसं का वर्क करतो, म्हणजे फेरोमॅग्नेटिझम कसं असते हे बघणार. ओके, चला सर्वात फर्स्ट काय बघू आपण, प्रॉपर्टीज ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल काय आहेत. तर आपण प्रॉपर्टीज बघणार आहोत. तर त्या प्रॉपर्टीजच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं की फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज नियर अबाउट सेम असतात. थोडा डिफरन्स एवढा आहे की पॅरामॅग्नेटिक मटेरियल हा वीकली अट्रॅक्ट होतो आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो. क्लिअर? ओके, तर बघा प्रॉपर्टीज काय आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी आहे की फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेट. आता जसं सांगितलं तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल हे मॅग्नेटकडे कसे अट्रॅक्ट होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. कसं अट्रॅक्ट होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. हा फर्स्ट प्रॉपर्टी. तर सेकंड प्रॉपर्टी सुद्धा इझी आहे. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस व्हेन प्लेस्ड इन अ नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड टेंडन्सी टू मूव्ह फ्रॉम वीकर टू स्ट्रॉंगर पार्ट ऑफ द फील्ड. जसं की मी सांगितलं होतं की समजा हा एक मॅग्नेट आहे. हा काय आहे, एक मॅग्नेट आहे. हा नॉर्थ आणि हा झाला साऊथ पोल. या मधामध्ये तुम्हाला माहित आहे की मॅग्नेटिक फील्ड हे साऊथ पोलकडे अट्रॅक्ट म्हणजे येतो, साऊथ पोलकडे इनसाइड होतो आणि नॉर्थ पोलकडून आउटसाइडला जातो. अशा वेळी जर इथे एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल जर आपण ठेवलं तर आपल्याला माहित आहे की फेरोमॅग्नेटिक मटेरियल तर हा मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होतो म्हणजे याचा अर्थ हा या डायरेक्शनने येईल. हा जर या डायरेक्शनने जर येत असेल याचा अर्थ असा की जेवढ्या पोलच्या आपण दूर जातो तेवढी मॅग्नेटिक फील्ड वीक होत जातो. ऑलरेडी हा वीक रिजनकडे आहे आणि हा कोणाकडे येतो, स्ट्रॉंग रिजनकडे येत आहे, म्हणजे पोलकडे येत आहे. म्हणून असं म्हटलं जाते की जेव्हा नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सला ठेवला जाईल अशा वेळी तो वीकर पार्ट कडून कोणाकडे अट्रॅक्ट होतो, स्ट्रॉंगर पार्ट कडे अट्रॅक्ट होतो. ही त्याची सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी काय आहे, थर्ड प्रॉपर्टी असा आहे की ऑल द ॲटम्स ऑफ अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स have a resultant magnetic moment even in the absence of external magnetic field. म्हणजे एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल असेल आणि तो फेरोमॅग्नेटिक मटेरियलला जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जरी का नाही ठेवलं, म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर नसेल तो फेरोमॅग्नेटिक मटेरियल, अशा वेळी सुद्धा त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या प्रत्येक ॲटम्सचा जो काही डायपोल मोमेंट आहे त्या प्रत्येक ॲटम्स मध्ये रिझल्टंट डायपोल मोमेंट हा प्रेझेंट असतो. म्हणजेच एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असो किंवा नसो, पण प्रत्येक जो काही तुमचा फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे त्या प्रत्येक फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या प्रत्येक ॲटम्सचा एक डायपोल मोमेंट असेलच. आणि तो डायपोल मोमेंट हा सर्व ज्या डायरेक्शनने तो त्या ॲटमचे डायपोल मोमेंट असतील त्या सर्व डायरेक्शनच्या डायपोल मोमेंटला आपण काय करू, त्यांचा रिझल्टंट डायपोल मोमेंट हा त्याच्यामध्ये काय राहणार, प्रेझेंट राहील. किंवा जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नसेल अशा वेळी सुद्धा. ह्या गोष्टी म्हणजे हे जे काही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी पॅरामॅग्नेटिक किंवा डायमॅग्नेटिक मध्ये नसतो. पॅरामॅग्नेटिक मध्ये असतो पण वीक असतो, खूप वीक. पण हा स्ट्रॉंगली मॅग्नेटिक फील्ड म्हणजे डायपोल मोमेंट हा स्ट्रॉंगली असतो. कशामध्ये, तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये. क्लिअर? तर ही झाली तुमची थर्ड प्रॉपर्टी. फोर्थ प्रॉपर्टी काय आहे बघा, फेरोमॅग्नेट्स रिमेन मॅग्नेटाइज इवन आफ्टर द रिमूव्हल ऑफ द मॅग्नेटायझिंग फील्ड. जेव्हा आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियलला मॅग्नेटायझिंग फील्डच्या बाहेर काढतो तर अशा वेळी त्याचा जो मॅग्नेटायझेशन आहे तो मॅग्नेटिझम लॉस होत नाही, तो ऑलरेडी मॅग्नेटाइज राहतो.
म्हणजे समजा एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे, त्याला तुम्ही मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये ठेवलं तर तो काय होतो, मॅग्नेटाइज होतो. आणि मॅग्नेट झाल्याच्या नंतर त्याला जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर काढतो तेव्हा त्याचा मॅग्नेटिझम काय व्हायला पाहिजे, लॉस होऊन झिरो व्हायला पाहिजे. बट असं फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं होत नाही. बट असं पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं होतं. जेव्हा पॅरामॅग्नेटिक मटेरियलला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो अशा वेळी तो पॅरामॅग्नेटिक मटेरियल हा मॅग्नेटाइज होतो. आणि जेव्हा त्याला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर काढतो म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमधून बाहेर करतो, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह करतो, अशा वेळी तो जो काही पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे तो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचा जो मॅग्नेटायझेशन आहे तो मॅग्नेटायझेशन लॉस होतो. बट फेरोमॅग्नेटिक मटेरियल तसा होत नाही, मॅग्नेटायझेशन हा लॉस होत नाही. क्लिअर. तर अशी ही तुमची फोर्थ प्रॉपर्टी होती. फिफ्थ प्रॉपर्टी काय आहे की द ससेप्टिबिलिटी इज पॉझिटिव्ह अँड व्हेरी हाय इन रेंज ऑफ 10⁻² to 10⁻3. फेरोमॅग्नेटिक मटेरियलची जी काही ससेप्टिबिलिटी आहे ती ससेप्टिबिलिटी व्हेरी हाय असते. तुम्हाला माहित आहे की डायमॅग्नेटिक मटेरियलची जी ससेप्टिबिलिटी आहे ते 0 किंवा निगेटिव्ह असते. आणि जर का समजा पॅरामॅग्नेटिक मटेरियल असेल तर पॅरामॅग्नेटिक मटेरियलची जी ससेप्टिबिलिटी आहे ती ससेप्टिबिलिटी 0 किंवा पॉझिटिव्ह असते. बट फेरोमॅग्नेटिक मटेरियलची जी ससेप्टिबिलिटी आहे ते पॉझिटिव्ह आणि व्हेरी हाय असते. पॅरामॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी पॉझिटिव्ह असते पण लो असते आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी पॉझिटिव्ह असते आणि व्हेरी हाय असते. तिची रेंज असते 100 to 1000, 10⁻² to 10⁻3 पर्यंत. एवढी जास्त ससेप्टिबिलिटी असल्या कारणामुळे हा जो मटेरियल आहे हा मटेरियल जास्तीत जास्त मॅग्नेटाइज होतो आणि स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो कोणाकडे, मॅग्नेटकडे. तसं आपल्याकडे फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स कोणतं आहे तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपल्याकडे मुलांना आपण बोलू शकतो जसं आयरन आहे, कोबाल्ट आहे, निकेल आहे, स्टील आहे किंवा यांच्यापासून बनणारा कोणताही मटेरियल त्यांचं अलॉयज आहेत, हे सर्वच्या सर्व फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहेत. हे सर्व स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात मॅग्नेटकडे. क्लिअर. तर अशा टाईपने ह्या तुमच्या काय झाल्या 5च्या 5 मॅग्नेटिक प्रॉपर्टीज झाल्या. कशाच्या तर ह्या 5 मॅग्नेट झाल्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या. याच्याच नंतर आपण बघू की फेरोमॅग्नेटिक मटेरियल हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होते मॅग्नेटकडे, हा कसं होत असेल तो आपण त्याच्या डोमेन थेरीनुसार म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन बघू. क्लिअर. तर बघा डोमेन थेरीनुसार आपण एक्सप्लेन करूया की हाऊ टू वर्क द फेरोमॅग्नेटिक मटेरियल. क्लिअर. ओके. बघा तर बघा आता आपण स्टडी करणार आहोत की फेरोमॅग्नेटिझम कसं होतं आणि हा त्यांच्या डोमेन थेरीच्या बेसिसवर आपण एक्सप्लेन करणार आहोत. तुम्हाला क्वेश्चन असं विचारेल की एक्सप्लेन द फेरोमॅग्नेटिझम ऑफ अ मॅग्नेटिक मटेरियल ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. असं जर विचारलं तर त्याचं मिनिंग काय होतो आणि तो कसा आपण एक्सप्लेन करायचं आणि त्याचा कसं तो वर्क करतो हा लक्ष द्या. जो कोणता फेरोमॅग्नेटिक मटेरियल असेल त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या प्रत्येक ॲटममध्ये एक काय असतो तर प्रत्येक ॲटममध्ये एक काही ना काही डायपोल मोमेंट होतो. आता प्रत्येक ॲटममध्ये काही ना काही डायपोल मोमेंट जर होत आहे तर असं समजा की हा एक फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे आणि ह्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा हा प्रत्येक ॲटम्स आहे आणि ह्या प्रत्येक ॲटम्समध्ये या टाईपने काय होत आहे या टाईपने डायपोल मोमेंट तयार होत आहे. म्हणजे प्रत्येक ॲटममध्ये या प्रकारे काय होत आहे डायपोल मोमेंट. आता बेसिकली काय होईल हा प्रत्येक डायपोल मोमेंट एक स्वतःची मॅग्नेटिक फील्ड तयार करेल आणि जो काही डायपोल मोमेंट स्वतःची मॅग्नेटिक फील्ड तयार करत असेल त्या स्वतःची मॅग्नेटिक फील्ड तयार केल्या कारणामुळे आपल्या आजूबाजूच्या म्हणजे आपल्या ॲडजेसंट जे काही ॲटम्स आहेत त्या सर्व ॲटमच्या डायपोल मोमेंटला स्वतःच्या डायरेक्शनने अलाइन करण्याचा प्रयत्न करेल. द डायपोल मोमेंट ऑफ atom is attracted from all other atoms and which is tried to align the all atoms or dipole moment of all atoms in our direction. म्हणजे तो काय डायपोल एखादा मॅग्नेट आहे ह्या ॲटम आहे ह्या ॲटमचा डायपोल मोमेंट जसं समजा हा डायपोल मोमेंटचा ॲटम आहे ॲटमचा डायपोल मोमेंटची डायरेक्शन आहे आणि हा आजूबाजूच्या सर्व ॲटमच्या डायपोल मोमेंटच्या डायरेक्शनला स्वतःच्या डायरेक्शनने अलाइन करण्याचा प्रयत्न करेल आणि असं केल्या कारणामुळे तो
त्या हा जो काय तुमचा ॲटम्सचा डायपोल मोमेंट आहे याच्यासोबत जरी बाकीचं जर का समजा डायपोल मोमेंट जर का समजा कंबाईन झाले तर यांच्या सर्वांची डायरेक्शन ही याच्या डायरेक्शन सारखी असेल आणि अशा मिळून त्यांचा एक ग्रुप बनेल. तर असंच फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये छोटं काय बनतात, ग्रुप्स बनतात. जेव्हा हा डायपोल मोमेंट बाकीच्यांना स्वतःकडे काय करतो, अट्रॅक्ट करून स्वतःपासून बंच बनवतो. बंच बनवल्याच्या नंतर त्यांच्यापासून जो एक ग्रुप बनतो त्या एक ग्रुप बनण्याच्या प्रोसेसला म्हटले जाते एक्सचेंज कपल. काय म्हणतो, एक्सचेंज कपल. जो हे जे सर्व आहे ते सर्व याच्यानुसार काय होतात, चेंज होतात, म्हणून त्याला काय म्हणतो, एक्सचेंज कपल. आता एक्सचेंज कपल बनून एक काय बनतो, ग्रुप बनतो, एक स्मॉल छोटासा रिजन बनतो. ज्या रिजनमध्ये जेवढे काय ॲटम्स असतील त्या सर्व ॲटम्सचा जे काय ॲटम्स असतील त्या सर्व ॲटम्सचा डायपोल मोमेंटचा एक ग्रुप बनेल आणि त्या सर्वांची डायरेक्शन एकसारखी असेल. जसा हा असा एक बंच बनला ज्यांची डायरेक्शन सर्वांची या डायरेक्शनने होऊ शकते, असा एक बंच बनेल त्या मधामध्ये येणाऱ्या सर्व डायपोल मोमेंटची डायरेक्शन या डायरेक्शनने असेल. असं छोटं काय बनतात, ग्रुप बनतात. अँड धिस ग्रुप मीन्स छोटं रिजन तयार होतात अँड धिस रिजन इज कॉल्ड ॲज डोमेन. ह्या छोट्या रिजनला काय म्हणतो आपण, डोमेन. जे तुमच्या नोट्समध्ये या टाईपने डायग्राम दाखवले. आता ह्या टाईपने दाखवायला जमली नसतील म्हणून आपण मी या टाईपने दाखवलं आहे. पण असं समजा की खूप सारं डायपोल मोमेंट आहेत आणि त्यांची ही डायरेक्शन्स आहेत. एक पर्टिक्युलर डायरेक्शन इंडिकेट करते की या रिजनमध्ये जेवढं काय डायपोल ॲटम्स आहेत आणि त्या सर्व ॲटम्सचं जो डायपोल मोमेंट आहे त्या सर्व डायपोल मोमेंटची डायरेक्शन ही असेल. इथल्या सर्व डायपोल मोमेंटची डायरेक्शन इकडे असेल. इथल्या सर्व डायपोल मोमेंटची डायरेक्शन ही असेल. अशा टाईपने छोटं रिजन्स बनतात अँड धीस स्मॉल रिजन्स आर कॉल्ड ॲज डोमेन्स. बरे सर्व डोमेन्स एकामेकाला कनेक्ट असतात. बट या डोमेन आणि या डोमेनला आपण सेपरेटली डिस्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणजे हा डोमेन वेगळं आणि हा डोमेन वेगळा आहे असं सांगू शकतो. कशामुळे, यांच्या मधामध्ये असणाऱ्या या बाउंड्रीमुळे. या मधामध्ये असणाऱ्या या बाउंड्रीमुळे. तर हे जे काही लाईन्स दिसतात मधामध्ये जे दोन डोमेनला सेपरेट करवतात याला म्हटले जाते डोमेन बाउंड्री. याला काय म्हणतो आपण, डोमेन बाउंड्री. त्यानंतर हे सर्वच्या सर्व डोमेन एका डायरेक्शनने अलाइन झाले. ह्या डोमेनच्या आतमधलं सर्व डायपोल मोमेंट हे एका डायरेक्शनने अलाइन झाले आहेत. म्हणून ही ज्या डायरेक्शनने अलाइन झालेले असतील त्याला आपण म्हणतो डोमेन ॲक्सिस. त्याला काय म्हणतो आपण, डोमेन ॲक्सिस. क्लिअर. बरं, हे जे काही डोमेन्स आहेत ह्या डोमेन्सचं साईज सुद्धा एक लिमिटेड साईज असते. याचा साईज असतो की हे जे डोमेन्स ह्या डोमेनचा साईज असतो याचं 10 to the power -4 10 to the power -7 to 10 to the power -4 मीटर. हा डोमेनचा साईज एक खूप छोटा साईज आहे. 10 to the power -7 मीन्स खूपच छोटा साईज. तर 10 to the power -7 to 10 to the power -4 काय असतो याचं साईज, कशाचं, हा जो रिजन आहे छोटासा ह्या रिजनचं. क्लिअर. आणि हा जो छोटासा रिजन आहे ह्या छोट्याशा रिजनमध्ये जे काही डोमेन्स म्हणजे जे काही ॲटम्स येतात 10 to the power -6 आहे. 10 to the power -6 to 10 to the power -4 मीटर हा त्या डोमेनचा रिजन. आणि त्या डोमेनच्या आतमध्ये जे काही ॲटम्स जमा होतात म्हणजे जेवढे काही ॲटम्स असतात ते असतात नियर अबाउट 10 to the power 10 to 10 to the power 10 to 10 to the power 17. 10 to the power 10 to 10 to the power 17 एवढ्या मोठ्या अमाऊंटमध्ये ॲटम्स त्या एका छोट्याशा रिजनमध्ये येतात. म्हणजे या छोट्याशा रिजनमध्ये एवढी मोठी साऱ्या अमाऊंटमध्ये ॲटम्स सामावून घेतले जाते त्या छोट्याशा रिजनमध्ये. आणि या सर्व ॲटम्सचा जो काही डोमेन्स आहे ते डोमेन्स एका पर्टिक्युलर डायरेक्शनने असतात. बट प्रत्येक डोमेनची डोमेनच्या आतमध्ये असणाऱ्या डायपोल मोमेंटची डायरेक्शन ही सेम नसते. ही प्रत्येक डोमेनमध्ये असणाऱ्या डायपोल मोमेंट डायरेक्शन हे डिफरंट असते. म्हणजे एका डोमेनमध्ये असणाऱ्या ॲटम्सच्या डायपोल मोमेंटची डायरेक्शन सेम, बट प्रत्येक डोमेनमध्ये असणाऱ्या डायपोल मोमेंटची डायरेक्शन ही कशी असते, डिफरंट. म्हणजेच प्रत्येक डोमेनचा डायपोल मोमेंटचा डायपोल ॲक्सिस आहे, डोमेन ॲक्सिस प्रत्येक डोमेनचा कसा असेल, वेगवेगळा असते. बट हा केव्हा,
जेव्हा एक्सटर्नल फील्डच्या आतमध्ये ठेवण्याच्या अगोदर, म्हणजे इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड द डोमेन एक्सिस ऑफ इच डोमेन्स आर डिफरंट, मीन्स आर रॅन्डमली ओरिएंटेड. सर्व डोमेनचं जे काही डोमेन ॲक्सिस आहेत ते रॅन्डमली असतात. कसे असतात? रॅन्डमली. म्हणजे एकदम या प्रकारे. जेव्हा आपण या मटेरियलला मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये ठेवतो तेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये ठेवल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये ठेवल्या कारणामुळे हे जे आतमध्ये जे सर्व डायपोल मोमेंट आहेत ते सर्व डायपोल मोमेंट मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने अलाइन होतात. जसं हे सर्वांचे डायरेक्शन डिफरंट आहे. आता जर बेसिकली विचार केला तर या डोमेनच्या आतमध्ये जेवढं काय डायपोल मोमेंट्स आहेत त्या सर्वांचा रिझल्टंट डायपोल मोमेंट्स काहीतरी असेल. पण या पूर्ण मटेरियलचा जर विचार केला तर प्रत्येक डायपोल मोमेंट एकामेकाला कॅन्सल आउट करतो आणि इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड द डायपोल मोमेंट मीन्स मॅग्नेटायझेशन काय असतो? 0. म्हणून नॉर्मली एखादा आयरनचा पीस हा दुसऱ्या आयरनच्या पीसला चिपकत नाही. याचं कारण असं आहे की त्याच्या आतमध्ये असणारा डायपोल मोमेंटचा जो काही डायरेक्शन रॅन्डम असल्या कारणामुळे ते एकामेकाला कॅन्सल आउट करतो आणि कॅन्सल आउट केल्यामुळे नेट डायपोल मोमेंट ऑफ द फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज 0. आणखी एकदा लक्षात ठेवा, मी पूर्ण फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा डायपोल मोमेंट नेट डायपोल मोमेंट 0 होईल म्हटलं, डोमेनचा नाही. प्रत्येक डोमेनचा डायपोल मोमेंट हा मॅक्झिमम असेल. पण हे डायरेक्शन होऊ शकते या डायरेक्शनला कॅन्सल आउट करेल, ही डायरेक्शन या डायरेक्शनला कॅन्सल आउट करेल आणि असं करत करत त्याचा पूर्ण मटेरियलचा नेट डायपोल मोमेंट हा काय होतो? 0. म्हणून त्याचा मॅग्नेटायझेशन हा 0 असतो. क्लिअर? जसं याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्या जाते, ठेवल्याबरोबर हे सर्वच्या सर्व जे काही डायपोल मोमेंटची डायरेक्शन आहे ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने अलाइन होते आणि सर्वच्या सर्व एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने अलाइन होत असल्याने त्या सर्वांची डायरेक्शन कशी होतो? सेम. आज सर्वांची डायरेक्शन सेम झाली म्हणजे जो फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे त्याच्या प्रत्येक डोमेनमध्ये असणाऱ्या डायपोल मोमेंटची डायरेक्शन कशी आहे? सेम. मीन्स आता हे डायपोल मोमेंटची डायरेक्शन सेम असल्यामुळे कोणालाच कॅन्सल आउट करू शकणार नाही. म्हणून ह्या डायपोल मोमेंटच्या आतमध्ये सर्व डोमेनचा जो डायपोल मोमेंट आहे, जो नेट डायपोल मोमेंट आहे, एक जायंट डायपोल मोमेंट बनतो. जायंट मीन्स खूप मोठा डायपोल मोमेंट बनतो आणि खूप मोठा डायपोल मोमेंट बनल्या कारणामुळे इथे एक नेट मॅग्नेटायझेशन येतो, म्हणजे मॅग्नेटायझेशन 0 राहत नाही. हा केव्हा? इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड धिस पोझिशन इज इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आणि अशा कारणामुळे इथे सर्वांची डायरेक्शन सेम असल्यामुळे नेट डायपोल मोमेंट जास्त असल्या कारणामुळे आणि मॅग्नेटायझेशन जास्त होत असल्या कारणामुळे हा जो काय फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होते मॅग्नेटिक फील्डकडे. कोणाकडे? मॅग्नेटिक फील्डकडे. स्ट्रॉंगली अट्रॅक्ट झाल्या कारणामुळे म्हणजे मॅग्नेटिक फील्डकडे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होते आणि यामुळे फेरोमॅग्नेटिक मटेरियल हा एकदम लवकर चिपकतो कशाला? मॅग्नेटला. क्लिअर आहे? बरं, पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये सुद्धा अशाच गोष्टी घडतात. बट पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये एवढ्या स्ट्रॉंगली होत नाही म्हणून तो वीकली अट्रॅक्ट करतो आणि हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो. बरं, पॅरामॅग्नेटिक मटेरियलला जर आपण एक्सटर्नल फील्डच्या बाहेर जर काढलं तर त्याचा मॅग्नेटायझेशन लॉस होतो, पण याचा होत नाही. कारण की जेव्हा आपण हा सर्व डोमेन अलाइन झाल्यानंतर सर्वच्या सर्व एका ठिकाणी ग्रुप म्हणजे कंबाईन होतात, जायंट पूर्ण डोमेन बनतो, म्हणजे सर्व डोमेन मिळून एकच डोमेन सारखा बिहेवियर बनतो आणि असं बनल्या कारणामुळे याची मॅग्नेटिक फील्ड हे स्ट्रॉंग होते. पण जेव्हा आपण याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये च्या बाहेर काढतो तेव्हा त्याचं जो काही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर काढल्यानंतर त्या प्रत्येकाचा वेगवेगळ्या डोमेनमध्ये सेपरेटमध्ये डिस्ट्रीब्युशन होत नाही आणि वेगवेगळा डिस्टॉर्शन न झाल्या कारणामुळे त्याच्या मधामधला मॅग्नेटायझेशन लॉस होत नाही. तर हा मेन रिझन आहे कशाचा? तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल स्ट्रॉंगली अट्रॅक्ट कसं होतं, त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन कसं क्रिएट होतं. क्लिअर? समजलं? तर हा अशा टाईपचा कन्सेप्ट आहे तुमचा कशाचा? फेरोमॅग्नेटिझमचा. बरं, लक्षात ठेवा फेरोमॅग्नेटिक मटेरियलवर टेम्परेचरचा सुद्धा इफेक्ट होतो. आता टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो तो आपण बघूया की हाऊ टू इफेक्ट द टेम्परेचर ऑन द फेरोमॅग्नेटिक मटेरियल. तर बघा कसा होतो फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये टेम्परेचरचा इफेक्ट. तर यामध्ये फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो बघा. ॲक्च्युली काय होतो, जेव्हा फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा मटेरियलला जर बघितला
मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्याला बाहेर काढला आपण. बाहेर काढल्याच्या नंतर तो जो आहे हा या टाईपने आपल्याला जसा आहे तसा दिसेल. म्हणजे मॅग्नेटिझम थोडा लॉस होतो पण पूर्ण लॉस होत नाही. आता याच्यावर टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो. जर समजा ह्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलला आपण टेम्परेचर जर दिलं, म्हणजे या फेरोमॅग्नेटिक मटेरियलला जर आपण बर्नर थ्रू या टाईपने जर टेम्परेचर जर प्रोव्हाइड जर केलं, टेम्परेचर जर प्रोव्हाइड जर केल्यामुळे काय होतं, तर हे जे काही वेगवेगळे डायपोल मोमेंट्स आहेत त्यांची सर्वांची सेम डायरेक्शन होती, त्यांचा डिस्टॉर्शन होणे सुरू होते. जे डायपोल मोमेंटमुळे एका ठिकाणी कोलॅप्स झालेलं होतं, ते कोलॅप्स झाल्यानंतर त्यांच्यामध्ये डिस्टॉर्शन सुरू होतो आणि ती जी डायपोल मोमेंट आहे ते डायपोल मोमेंट टोटल डायपोल मोमेंट मधून कोलॅप्स होतात आणि कोलॅप्स झाल्या कारणामुळे ते हळूहळू ते रॅन्डम डायरेक्शनने सेट होणे सुरू होतात. आता रॅन्डम डायरेक्शनने जर सेट झाले तर त्यांच्या मधामध्ये डायपोल मोमेंट जो आहे ते एकमेकाला कॅन्सल आउट करणे सुरू होईल आणि कॅन्सल आउट करणे सुरू जर झालं तर अशा वेळी त्याचा मॅग्नेटिझम हळूहळू काय होईल, लॉस होईल. म्हणजे सिंपल असं आहे की आता सर्वांच्या डायपोल मोमेंटची डायरेक्शन सेम असल्या कारणामुळे याची ससेप्टिबिलिटी जी आहे ते ससेप्टिबिलिटी हाय आहे. पण जसं आपण टेम्परेचर देतो ससेप्टिबिलिटी काय होत जाते, लो होत जाते. आणि एक वेळ अशी येतो की ह्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा कन्वर्ट कोणामध्ये होतो, पॅरामॅग्नेटिक मध्ये होतो. कशामध्ये, पॅरामॅग्नेट. आणि हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणारा मटेरियल हळूहळू वीक होत जातो आणि तो वीकली अट्रॅक्ट होणे सुरू करतो कोणाकडे, मॅग्नेटिकडे. म्हणजे तो सिंपल आपण टेम्परेचर दिल्यामुळे मॅग्नेटायझेशनला काय करतो, लॉस करतो. समजा ग्राफिकली आपण याला जर बघितला तर ग्राफिकली आपण असं बघू शकतो. समजा मी इथे ससेप्टिबिलिटी ड्रॉ करतो काय आणि इथे टेम्परेचर. जेव्हा टेम्परेचर एकदम कमी असेल तेव्हा ससेप्टिबिलिटी हाय असेल आणि अशा वेळी तुमचा जो मटेरियल आहे तो फेरोमॅग्नेटिक असेल. आता हळूहळू मी टेम्परेचर इन्क्रीज करत जाणार. इन्क्रीज केल्यामुळे ससेप्टिबिलिटी हळूहळू काय होईल, डिक्रीज होईल आणि एक वेळ अशी येईल की पूर्णच काय होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाणार. अशा वेळी काय होतो रे, बघा इथपर्यंत ससेप्टिबिलिटी जर बघितला तर कमी होत गेली. म्हणजे इथून ससेप्टिबिलिटी काय आहे, कमी टेम्परेचर नंतर, आणि याच्यानंतर एकदमच ससेप्टिबिलिटी काय झाली, डिक्रीज झाली. तर हा जो टेम्परेचर, ज्या टेम्परेचरच्या वरच्या पोर्शनला आपण फेरोमॅग्नेट म्हणू शकतो किंवा फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणू शकतो आणि या पॉइंटच्या खालच्या मटेरियलला आपण पॅरामॅग्नेटिक म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, पॅरामॅग्नेटिक मटेरियल. असं केलं तर हा जो टेम्परेचर, ज्या टेम्परेचरवर तुमचा मटेरियल फेरोमॅग्नेट पासून पॅरामॅग्नेट मध्ये कन्वर्ट झाला असेल, धिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज क्युरी टेम्परेचर. हा जो टेम्परेचर आहे या टेम्परेचरला काय म्हटले जाते, क्युरी टेम्परेचर. राहील लक्षात. तर क्युरी टेम्परेचर पासून खाली जेवढा टेम्परेचर वाढत जाईल तेवढा त्याचा कन्वर्ट कशामध्ये होत जाणार, पॅरामॅग्नेट मध्ये, आणि त्याचा मॅग्नेटायझेशन हळूहळू काय होत जाणार, कमी. आणि जेवढा टेम्परेचर कमी असेल तेवढा तो मटेरियल कशामध्ये कन्वर्ट होईल, फेरोमॅग्नेट मध्ये. आणि फेरोमॅग्नेट असल्यामध्ये ससेप्टिबिलिटी इन्क्रीज होत जाईल आणि ससेप्टिबिलिटी इन्क्रीज झाल्या कारणामुळे त्याचा कन्वर्जन पॅरामधून कशामध्ये होऊ शकतो, फेरोमध्ये होऊ शकतो. क्लिअर. तर हा सिंपलचा क्वेश्चन होता की टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो. टेम्परेचरचा फेरोमॅग्नेटवर असा इफेक्ट होतो की तो आपला मॅग्नेटायझेशन काय करतो, लॉस करतो. आणि फेरोमॅग्नेट पासून कन्वर्ट कोणामध्ये होतो, पॅरामॅग्नेटमध्ये. The temperature have to ferromagnetic transform to paramagnet. असा टेम्परेचर, ज्या टेम्परेचरवर फेरोमॅग्नेट कशामध्ये ट्रान्सफॉर्म होतो, पॅरामॅग्नेट मध्ये ट्रान्सफॉर्म होतो, अँड धिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज क्युरी टेम्परेचर. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो रे, क्युरी टेम्परेचर. क्लिअर. बरं, ह्या ससेप्टिबिलिटीचा ना टेम्परेचरचा सुद्धा एक रिलेशन आहे. काय रिलेशन आहे, तर ससेप्टिबिलिटी is inversely proportional to the difference between total temperature and Curie temperature. The susceptibility is inversely proportional to the difference between total temperature and Curie temperature. याला जर आपण समोर जर सॉल्व केला तर इक्वल टू काय द्यावं लागेल, कॉन्स्टंट डिवाइड बाय टी मायनस टी सी मिळेल. तर हा जो सी म्हणजे काय, दिस इज द क्युरी कॉन्स्टंट. याला काय म्हणू आपण, क्युरी कॉन्स्टंट. तर अशा टाईपने तुमचा टेम्परेचरचा फेरोमॅग्नेटिक मटेरियलवर काय होतो, इफेक्ट होतो. क्लिअर झाला.
बरं, तर हा अशा टाईपचा तुमचा काय होता टॉपिक होता. क्लिअर. तर आपण या व्हिडिओमध्ये याच टॉपिकपर्यंत म्हणजे इथपर्यंत येऊन थांबूया आणि याच्यानंतरचा एक टॉपिक बाकी आहे, तो टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे. तिथपर्यंत टेक केअर. बाय.